नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र जाधव. आज विजिटला रत्नागिरीमध्ये असताना बऱ्याच ठिकाणी असं बागेत विजिट करताना जाणवतो फरक की काय कलमं बघा जे शेतकरी मेंटेनन्स करतात किंवा बऱ्यापैकी मॅनेजमेंट करतात त्यांच्या कलमं आपण बघू शकतो ही कशा पद्धतीची बाग आहे. आणि त्याच शेजारची एकाच जमिनीतली दुसरी बाग बघू शकतो आपण की जिथं मेंटेनन्स खूपच कमी आहे. म्हणजे आपण फक्त रस्त्यामध्ये आहे. बघितलं तरी कलमांची अशी अवस्था आहे, म्हणजे त्याचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपर नसेल किंवा मशागत नसेल तर ही हलबडलेली किंवा कमजोर कलमं अशा पद्धतीची, म्हणजे ही पण एकाच एजची कलमं आहेत, पण ही कलमं तुम्ही पाहू शकता कशी झालेली आहे. एकदम वीक, त्याच्यावरती प्रॉपर स्प्रे नसतात. न्यूट्रिशन मॅनेजमेंट ज्यावेळेला हार्वेस्टिंग होतं त्याच्यानंतर केलं जात नाही. आणि त्याच्याच शेजारी जो शेतकरी प्रॉपर करतो आहे तर त्याची कलमं आपण पाहू शकता ती कशा पद्धतीची कलमं आहे. एवढा डिफरन्स, म्हणजे मेहनतीचं कशा पद्धतीनं फळ भेटू शकतं किंवा चांगली मेहनत घेतली तर कसं चांगल्या पद्धतीची बाग आपण करू शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण इथं स्पष्ट आहे. ही पण बघा, जमीन एकच आहे, कलमामध्ये मात्र जमीन आसमानचा फरक आहे. हे बघा, म्हणजे शेतकरी मित्रांनो, कलमं जर तुम्ही किंवा कोणतीही शेती असेल जर तुम्ही प्रॉपर केली तर चांगल्या पद्धतीचं तुम्हाला त्याच्यामध्ये यश येऊ शकतं, मेहनतीला फळ मिळू शकतं. फक्त मेहनत करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही पिकामध्ये असेल, आता हे आंबा बागेचं उदाहरण आहे, म्हणजे हे कलम तुम्हाला मॅक्झिमम 1 ते 2 पेट्या देऊ शकतं किंवा 4 पेट्या. पण ही कलमं जर आहे तर ही कमीत कमी 10 ते 15 पेट्या उत्पन्न देणारी कलमं आहे. एकाच एजची, एकाच जमिनीतली कलमं, एकाच वातावरणातली कलमं. तर अशा पद्धतीनं थोडी मेहनत घेतली तर एवढा फरक आपल्याला दिसू शकतो. धन्यवाद.